नमस्कार मंडळी. समर्थांचा 27वा मनाचा श्लोक खूप ताकदीचा आहे, धैर्य देणारा आहे. आजच्या भीतीने, अनिश्चिततेने भरलेल्या काळात तर अगदी जिवंत वाटतो. आज माणूस नोकरी जाईल म्हणून घाबरतो, मग भविष्य अंधारात जाईल म्हणून घाबरतो, आजारपणाला घाबरतो. रामदास स्वामी थेट मनालाच विचारतात, अरे अजून काही घडलंच नाही, त्याची भीती कशाला? ऐकू 27वा मनाचा श्लोक. भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. समर्थ म्हणतात, संसाराच्या भयाने काय घाबरतोस? भीती सोड, धैर्य धर. धाकासी सांडी म्हणजे भीती सांडून टाक. सोडलेले परत धरता येते, सांडलेले परत घेता येत नाही आणि ते आपल्याला घ्यायचेही नाही. भीतीत जगणं म्हणजे आयुष्य गमावणं. रमाकांत IT मध्ये नोकरी करतो. घर आहे, कुटुंब आहे, मनात सतत भीती. नोकरी टिकेल ना? घराचे EMI भरून होतील ना? मुलांचे शिक्षण नीट होईल ना? आणि एक दिवस अफवा पसरली की खरंच ऑफिसमधले कर्मचारी कमी करत होते. रमाकांत खूप घाबरला. त्याला रात्रभर झोप नाही लागली. मग त्याला अचानक आजीने शिकवलेला रामदासांचा 27वा श्लोक आठवला आणि त्याला जरा शांत वाटले. अजून घडलेलं नाही त्याची भीती कशाला? ज्याच्या शिरावर राम आहे तो कधीही एकटा नसतो. आजपर्यंत सगळं निभावून नेलं, पुढेही असंच होईल. त्याने मनाला समजावले. संकट तर येणार, पण त्या संकटात मोडून जायचे नाही. तो रेग्युलर ऑफिसला जाऊ लागला, प्रामाणिकपणे काम करू लागला. जे होईल त्याला सामोरं जायचं त्याने ठरवलं. काही दिवसांनी ज्यांना कमी केले त्यांची यादी आली. त्यात रमाकांतचं नाव नव्हतं, पण या काळात त्याला काहीतरी मिळालं. भीतीमुक्त मन. त्याला कळलं, संकट येतं पण भीती आधी येते. धैर्य धरलं तर देव आधीच उभा असतो, सोबत करतो. देव न्याय करणारा आहे, अन्यायी नाही. संकट माणसाला मोडत नाही, भीती मोडते. म्हणून या धाकाला, या भीतीला सांडून टाक, असे समर्थ म्हणतात. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. रविराज हा सरकारी अधिकारी होता, रामभक्त होता. एकदा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले आणि रविराजवर लाचलुचपतीचा आरोप करण्यात आला. शिक्षा म्हणून रविराजची बदली गडचिरोलीला झाली. मुले शहरात चांगल्या शाळेत जात होती. पत्नीचा जॉब होता. इथे संसार सेट झाला होता. तरीही रविराज डगमगला नाही. गडचिरोलीला एकटाच गेला. दर शनिवारी रविवारी बायका मुलांना भेटण्यास येत असे. मुले बाबांना मिस करत होती. निघताना पाया द्यायची, पाय पकडायची, जाऊ नको म्हणायची. दिवस कठीण चालले होते. चौकशी समितीचा तपास चालू होता आणि एक दिवस त्यांच्या लक्षात आले, रविराज निर्दोष आहे. रविराजवर आलेले बालन दूर झाले. त्याच्या जागेवर दुसरा अधिकारी आला होता. तो फार चांगला होता. त्याने रविराजचे अभिनंदन केले. वरिष्ठांना सांगून रविराजची जागा त्याला परत सुपूर्त केली, कारण रविराजचे प्रॉब्लेम्स त्याला कळत होते. तो म्हणाला, मी सिंगल आहे, मी तिकडे गडचिरोलीला जाऊ शकतो. शिवाय माझे गावही तिथून जवळ आहे. आणि मग रामभक्त रविराज शहरात परतला, आपल्या बायका मुलांमध्ये. रघुनायकाचा वरदहस्त, दुसरे काय. आता ज्यांच्यामुळे हे बालंट आले होते, चौकशी त्यांच्यावर बसली. म्हणून चुका टाळा, सदैव न्यायाने आणि नीतीने वागा. ज्याच्या शिरावर रघुनायकासारखा समर्थ स्वामी आहे तो कधीही दुर्लक्षित राहत नाही. रघुनाथ कठोर न्याय करणारे आहेत, पण भक्तावर अन्याय करणारे नाहीत. चुकीचे वागले, अधर्म केला तर ते रागावून योग्य ती शिक्षा नक्की देतात. त्यामुळे चूक केली तर कुणाला कळणार नाही या भ्रमात माणसाने राहू नये. न्याय करणारा जागा आहे.
आणि न्यायी माणसाच्या पाठीशी तो परमेश्वर भक्कम उभा आहे. बोला जय जय रामकृष्ण हरी.